स्वागत आहे तुमचं स्नेहल रेसिपीज मध्ये। आजची रेसिपी आहे पनीर बटर मसाला। आज आपण अगदी घरच्या घरी सहजरित्या पनीर बटर मसाला कसा बनवायचा तो पाहणार आहोत। ही रेसिपी मी आज तुम्हाला डिटेल मध्ये शेअर केली आहे, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच पहा। रेसिपीला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राइब नसाल केला तर प्लीज पटापट सबस्क्राइब करा, ते अगदी निशुल्क आहे। सोबतच बेल आयकॉनलाही क्लिक करा, म्हणजेच माझ्या अशा छान छान रेसिपीचे अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला मिळतील। चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या रेसिपीला। आधी ना आपण ग्रेव्हीसाठी लागणारे साहित्य पाहूया। त्यासाठी मी इथे कोथिंबीर घेतली आहे, 1 ते 10 काजू घेतले, 1 चमचा काश्मीरी लाल तिखट, अर्धा चमचा जिरे पूड, अर्धा चमचा धणे पूड। इथे मी ना 8 ते 10 लसूण पाकळ्या, 1 ते 1.5 इंच एवढा आल्याचा तुकडा घेतला, 2 हिरव्या मिरच्या आणि 2 टोमॅटो घेतले। आपल्याला ना दोन्ही जे टोमॅटो आहेत ते जाडसर चिरून घ्यायचे आहेत। तर आता आधी ना आपण टोमॅटो हे जाडसर असे चिरून घेऊया। तर टोमॅटो हे जाडसर चिरून घेतले ना की ते आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहे। टोमॅटो हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले ना की आता यामध्ये आपल्याला काजू घालायचे आहेत, 2 हिरव्या मिरच्या ह्या अशा तोडून घालायच्या, त्या व्यवस्थित वाटल्या जातील, किंवा तुम्ही चिरून घातलात तरीही चालेल। सोबतच लसूण पाकळ्या आणि आलं घालायचंय, थोडी कोथिंबीर, अर्धा चमचा जिरे पूड, अर्धा चमचा धणे पूड आणि 1 चमचा आपल्याला काश्मीरी लाल तिखट मसाला यामध्ये घालायचा। तर सोबतच आपण यामध्ये थोडंसं पाणी घालूया। आता यावर आपण झाकण लावून याला आपण बारीक असं वाटून घेऊया। इथे मी ग्रेव्हीसाठी लागणारा संपूर्ण जिन्नस हे बारीक असं वाटून घेतला आहे। तुम्ही याचा ना रंग पाहू शकता, काश्मीरी तिखट वापरल्यामुळे ना अप्रतिम असा रंग आला आहे याला, आणि सोबतच हे छान असं वाटलंही गेलं आहे। याप्रमाणे एकदम बारीक असं आपल्याला हे वाटून घ्यायचं। आता ना आपण इथे फोडणीसाठी कांदा हा चिरून घेऊया। कांदा हा आपल्याला शक्य तेवढा बारीक असा चिरून घ्यायचा आहे। तुम्हाला जर हवं तर तुम्ही कांद्याची प्युरी करून घेतलात तरीही चालेल। दोनही कांदे आपल्याला हे बारीक असे चिरून घ्यायचे। इथे मी दोनही कांदे बारीक असे चिरून घेतले आहे। तुम्ही पाहू शकता आपल्याला हे ना शक्य तेवढे बारीक असे चिरून घ्यायचे आहे। आता आपण पॅन मध्ये ना 1-2 चमचे बटर घालूयात। गॅस हा कमीच ठेवायचा आहे। आपल्याला लगेचच यामध्ये आता पनीर घालायचं आहे। मी इथे ना 200 ग्रॅम पनीर हा याप्रमाणे क्यूब मध्ये कट करून घेतला आहे। आता ना पनीर हा आपल्याला बटर सोबत हलक्या हाताने ढवळून तो मिसळून घ्यायचा आहे। पनीर हा मी इथे क्यूब मध्ये कट करून घेतलाय, तुम्ही हव्या त्या आकारामध्ये कट करून घेतला तरीही चालेल। तर संपूर्ण बटर हे मेल्ट झालं की यावर आता 1 पाव चमचा आपल्याला काश्मीरी लाल तिखट घालायचंय, चिमूटभर अशी हळद घालायची आणि पाव चमचा कसुरी मेथी घालायची, चवीनुसार थोडं मीठ घालायचं आणि पुन्हा हे हलक्या हाताने छान असं मिसळून घ्यायचं, ढवळून घ्यायचं। कसुरी मेथी आणि मसाले घातल्यामुळे ना पनीरला छान असा फ्लेवर येतो। आता ना हा पनीर आपल्याला मॉइश्चर कमी होईपर्यंत, म्हणजे यातील जो पाणी आहे ओलावा कमी होईपर्यंत हलक्या हाताने परतून घ्यायचंय। तर इथे ना मी पनीर 1-2 मिनिटे मस्त असं टॉस करून घेतला आहे। आता ना आपण गॅस हा बंद करूया आणि आता फोडणीची तयारी करूया। फोडणीसाठी कढईमध्ये आपल्याला 1-2 चमचे तेल घ्यायचंय आणि वरून आणखी आपल्याला 2 चमचे बटर घालायचंय। पनीर बटर मसाला आहे, बटर तर लागणारच। गॅस हा कमी ठेवायचा आहे आणि बटर हा आपल्याला मेल्ट करून घ्यायचा आहे। आधी बटर हे मेल्ट झालं की यामध्ये आपल्याला काही खडे मसाले घालायचे आहेत। त्यासाठी मी इथे 1 तमालपत्र, दालचिनी, 2 हिरवी वेलची आणि 1 चमचा जिरं घेतलंय। आता हे संपूर्ण खडे मसाले यामध्ये घालायचे, ते छान असे परतून घ्यायचे आहेत। जिरं ना हे थोडंसं फुलू द्यायचंय। फोडणीमध्ये ना खडे मसाले घातले ना की त्याचा जो फ्लेवर असतो ना तो बऱ्यापैकी ग्रेव्हीमध्ये उतरतो। जिरं हे छान असं फुललं की यामध्ये आपल्याला 1 चमचा लसूण घालायचे आहे। जेमतेम 5 ते 6 लसूण पाकळ्या आम्ही चिरून वापरल्या आहेत। त्याचसोबत यामध्ये आपल्याला 1 हिरवी मिरची अशी घालायची आहे, चिरून घेतलेली। हिरवी मिरची ही बारीक चिरून घ्यायची। आता छान ती परतून घ्यायचंय। लक्षात ठेवा गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे। हिरवी मिरची ना ही थोडीशी परतून घेतली की यामध्ये आपल्याला बारीक असा चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे। कांदा हा आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे। हलकासा तांबूस रंग येईपर्यंत आपल्याला हा परतून घ्यायचा आहे। कांदा हा सतत परतत राहायचा आहे, जेणेकरून ना त्याला एक समान असा रंग येईल। तुम्ही पण जर अजून चॅनलला सबस्क्राइब नसाल केला तर प्लीज पटापट सबस्क्राइब करा, सोबतच बेल आयकॉनलाही क्लिक करा।
तर इथे हे पहा, कांदा हा मी 3 ते 4 मिनिटे मंद आचेवर छान असा परतून घेतला आहे. त्याला मस्त असा तांबूस रंग यायला सुरुवात झाली आहे. छान असा मऊ सुद्धा झाला आहे. परफेक्ट. आता यामध्ये आपण मसाले घालूया. आधी आपल्याला अर्धा चमचा हळद घालायची आहे. 1 चमचा आपल्याला इथे लाल काश्मीरी तिखट घालायचा आहे. आता यामध्ये जो आपण रेग्युलर तिखट मसाला वापरतो तो घालूयात. आता ना आपण गॅस हा कमीच ठेवूयात आणि मसाले हे व्यवस्थित असे परतून घेऊयात. मी इथे ना जो आपण घरी मसाला वापरतो ना तो वापरला आहे रेग्युलर साठीचा. आपल्याला गॅस कमी ठेवून मसाले हे अर्धा मिनिट छान असे परतून घ्यायचे. अर्धा मिनिट मसाले हे छान असे परतून घेतले ना की यामध्ये आपल्याला तयार करून घेतलेलं ग्रेव्हीचं वाटप घालायचं आहे. आता हे संपूर्ण वाटप यामध्ये आपल्याला घालायचं आहे. संपूर्ण वाटप यामध्ये घातलं की ते आपल्याला मसाल्यांसोबत छान असं मिसळून ते एकजीव करून घ्यायचं आहे. तुम्ही ना या ग्रेव्हीचा रंग पाहू शकता. सुंदर अप्रतिम असा रंग आला आहे याला. ग्रेव्हीला आता ना आपण गॅस हा मीडियम ठेवायचा आहे आणि ग्रेव्ही 1 मिनिटभर अशी परतून घ्यायची आहे. आता इथे ना 1 मिनिटभर ग्रेव्ही ही मस्त अशी परतून घेतली की यावर आपल्याला झाकण ठेवून ग्रेव्ही ही शिजवून घ्यायची. आता ना गॅस हा पुन्हा कमी करायचा, यावर झाकण ठेवायचं आणि ग्रेव्ही ही आपल्याला शिजवून घ्यायची 10 मिनिटं. पण मध्ये मध्ये ना आपल्याला हे 2-2 मिनिटांनी झाकण काढून ग्रेव्ही ही आपल्याला परतून घ्यायची, कारण ना आपण यामध्ये काजू वापरले आहे. यामुळे ना ग्रेव्ही तळाला करपण्याची शक्यता असते. त्यामुळे ना आपल्याला हे 1-2 मिनिटांनी झाकण काढून परतून घ्यायचे. आता यावर आपण पुन्हा झाकण ठेवून ग्रेव्ही ही शिजवून घेऊया. मध्ये मध्ये सतत ढवळत ग्रेव्ही ही मी जवळजवळ 10 मिनिटं शिजवून घेतली आहे. झाकण काढूया. आता तुम्ही पाहू शकता ग्रेव्ही नाही मस्त अशी थिक झाली आहे. तर ढवळून घ्यायची. हे पहा, ग्रेव्ही ना कढई सोडायला सुरुवात केली आहे. याचा अर्थ आपली ग्रेव्ही ही व्यवस्थित अशी शिजली आहे. आता या स्टेजला आपल्याला याची कन्सिस्टन्सी पातळ करायची आहे. त्यामुळे यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं. आता हे गरम पाणी घातलं की पुन्हा एकदा ढवळून घ्यायचं. लक्षात ठेवा, आपल्याला इथे गरम पाण्याचा वापर करायचा आहे. तर हे आपल्याला पुन्हा एकदा ढवळून घेतलं की आपल्याला हे मंद आचेवरती 1-2 मिनिटं शिजवून घ्यायचंय. पाण्याचं प्रमाण हे तुम्हाला ग्रेव्ही कितपत पातळ किंवा घट्ट हवंय यावरती अवलंबून आहे. त्याप्रमाणे तुम्ही पाणी घाला. आता ही ग्रेव्ही आपण 1-2 मिनिटं आणखी शिजवून घेऊया. 1-2 मिनिटे ग्रेव्ही ही शिजवून घेतली की यामध्ये आपल्याला पनीर घालायचा आहे. जो आपण तव्यावर हलकासा असा टॉस करून घेतला होता तो. आता पनीर यामध्ये घातला की हलक्या हाताने आपल्याला तो ग्रेव्ही सोबत मिसळून घ्यायचा. आता यामध्ये आपल्याला पुन्हा थोडं बटर घालायचंय. 1-2 चमचे बटर यामध्ये आपल्याला घालायचं आहे. तर बटर घातलं की सोबत आपल्याला 1 पाव चमचा साखर घालायची आहे. पाव चमचा गरम मसाला घालायचा. अर्धा चमचा आपल्याला यामध्ये कसुरी मेथी घालायची आहे आणि थोडी अशी वरून कोथिंबीर घालायची. आता हे संपूर्ण जिन्नस छान असं मिसळून घ्यायचंय, एकजीव करून घ्यायचंय. संपूर्ण जिन्नस मिसळून घेतलं की वरून आपल्याला थोडी अशी फ्रेश क्रीम घालायची. 2 ते 3 चमचे फ्रेश क्रीम आपल्याला यामध्ये घालायचे. फ्रेश क्रीम सुद्धा आपल्याला छान अशी मिसळून घ्यायची. जर तुमच्याकडे फ्रेश क्रीम नसेल तर तुम्ही यामध्ये ना 2 ते 3 पनीर क्यूब आणि पाव कप दुधासोबत मिसळून ते मिक्सरला वाटून घ्या. ते घातलात तरी सुद्धा चालेल. आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूयात. आपल्याला फक्त ग्रेव्ही पुरतंच मीठ घालायचं आहे, कारण आपण पनीरमध्ये ऑलरेडी मीठ घातलं आहे. तर मीठ घातल्यानंतर आपल्याला हे 1 मिनिटभर छान असं शिजवून घ्यायचंय. मीठ घातल्यानंतर ना भाजी मी 1 मिनिटभर मस्त अशी शिजवून घेतली आहे. आता ना वरून थोडीशी अशी कोथिंबीर घालायची. आपल्याला छान अशी भाजीमध्ये मिसळून घ्यायची. आपला पनीर बटर मसाला हा शिजून तयार आहे. मस्त अप्रतिम असा कलर आला आहे भाजीला. आता ना आपण गॅस हा बंद करूया आणि गरमागरम पनीर बटर मसाला हा सर्व करूया. तुम्ही सुद्धा एकदा तरी या पद्धतीने पनीर बटर मसाला करून जरूर पहा आणि कसा झाला तुम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. चला तर मग पुन्हा भेटूयात. तोवर मस्त खा आणि स्वस्त राहा.